सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर टेक्निकल जी के। आज आपण सर्वात महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो म्हणजे फार्मास्युटिकल केमिस्ट्री 2 याच्या ॲन्युअल एक्झाममध्ये कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात याच्यावर आपण आज डिस्कस करणार आहोत। चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला बघूया असे कोणकोणते महत्त्वाचे क्वेश्चन आहेत जे आपल्याला विचारू शकतात वायवामध्ये। याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त डेफिनेशन्स आणि त्याचे एक्झाम्पल्स आणि प्रॅक्टिकलमध्ये विचारले जाणारे क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत। तर मग स्टार्ट करूया। पहिले तुम्हाला विचारलं जाऊ शकतं मेल्टिंग पॉईंट म्हणजे काय। तर मेल्टिंग पॉईंट म्हणजे द पॉईंट ॲट विच द सॉलिड इज कन्वर्ट इंटू लिक्विड्स। असा पॉईंट ज्याच्यामध्ये सॉलिडचं कन्वर्ट हे लिक्विडमध्ये होतं त्याला आपण मेल्टिंग पॉईंट म्हणतो। सेकंड, बॉइलिंग पॉईंट। बॉइलिंग पॉईंट मीन्स अ पॉईंट ॲट विच लिक्विड इज कन्वर्ट इंटू गॅस। असा एक पॉईंट ज्याच्यामध्ये लिक्विडचं कन्वर्ट हे गॅसमध्ये होतं त्याला आपण बॉइलिंग पॉईंट असे म्हणतो। आणि लास्ट त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की वेपर प्रेशर म्हणजे काय। वेपर प्रेशर म्हणजे द प्रेशर विच जनरेटेड बाय द गॅस इज कॉल्ड ॲज द वेपर प्रेशर्स। ओके, नंतर सिम्पली तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की अल्कोहोलमध्ये कोणता ग्रुप असतो। तुम्ही सांगू शकता अल्कोहोलचा जो मेन फंक्शनल ग्रुप आहे तो आहे OH। नंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिकमध्ये काय डिफरन्स आहे। तर ॲलिफॅटिक हे स्ट्रेट चेन कार्बन्स असतात आणि ॲरोमॅटिक हे रिंग चेन स्ट्रक्चर असतात। ॲलिफॅटिकचं जर एक्झाम्पल विचारलं तर तुम्ही सांगू शकता हेक्झेन आणि ॲरोमॅटिकचं जर एक्झाम्पल विचारलं तर तुम्ही सांगू शकता फिनॉल्स। मग सुरू होते आपलं डेफिनेशन्स। मग डेफिनेशन तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की कार्डियाटोनिक म्हणजे काय आणि त्याची एक्झाम्पल सांगा। तर कार्डियाटोनिक म्हणजे काय, द ड्रग विच यूज टू इन्क्रीज द इफिशियन्सी ऑफ अ हार्ट इज नोन ॲज अ कार्डियाटोनिक। एक्झाम्पल डिजिटॅलिस अँड अर्जुना। त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं डिफरन्स बिटवीन अँटीसेप्टिक अँड अ डिसइन्फेक्टंट। अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंटमधला डिफरन्स काय, तर अँटीसेप्टिक इज अ ड्रग विच यूज इन अ लिव्हिंग सेल्स टू प्रिव्हेंट द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स। अँटीसेप्टिक असं एक औषध आहे जे आपण लिव्हिंग सेल्सवर वापरू शकतो। आणि डिसइन्फेक्टंट म्हणजे काय, इट इज अ यूज इन अ नॉन लिव्हिंग सेल्स विच डिस्ट्रॉय द बॅक्टेरिया। अँटीसेप्टिक हा फक्त मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ थांबवतो आणि डिसइन्फेक्टंट हा मायक्रो ऑर्गॅनिझमला पूर्ण डिस्ट्रॉय करतो। हे दोन याच्यामधले मेन डिफरन्स आहे। त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं अनदर नेम ऑफ हायपोग्लायसेमिक एजंट इज। तर अनदर नेम ऑफ हायपोग्लायसेमिक एजंट इज अ अँटी-डायबेटिक। अँटी-डायबेटिक मीन्स दोज ड्रग विच यूज इन अ ट्रीटमेंट ऑफ डायबिटीज। डायबिटीजसाठी जे ड्रग यूज केले जातात त्याला आपण अँटी-डायबेटिक्स असे म्हणत असतो। त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं अँटीबायोटिक्स म्हणजे काय, त्याचे एक्झाम्पल सांगा। तर अँटीबायोटिक्स मीन्स अ एजंट विच डिस्ट्रॉय द बॅक्टेरिया अँड क्युअर द इन्फेक्शन्स। आपण ज्याच्यामध्ये बॅक्टेरियाला डिस्ट्रॉय करतो आणि क्युअर इन्फेक्शनसाठी यूज केला जातं त्याला अँटीबायोटिक्स असे म्हणतात। याचं एक्झाम्पल अमॉक्झिसिलिन्स अँड अ डेक्झोसिलिन्स। अमॉक्झिसिलिन्स अँड डेक्झोसिलिन्स इट इज अ एक्झाम्पल ऑफ अँटीबायोटिक्स। नंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं अँटीमायक्रोबियल एजंट म्हणजे काय। अँटीमायक्रोबियल मीन्स दोज एजंट विच यूज अ ट्रीटमेंट ऑफ अ मायक्रो ऑर्गॅनिझम्स। म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ प्रिव्हेंट करण्यासाठी आपण अँटीमायक्रोबियल एजंट वापरतो। याचं एक्झाम्पल राफॅम्पिसिन्स अँड अ इथॅमोब्युटॉल। इथॅमोब्युटॉल हे दोन काय याचे एक्झाम्पल आहेत। नंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं लॉंग फॉर्म ऑफ अ पास। तर लॉंग फॉर्म ऑफ पास इज अ पॅरा अमायनो सॅलिसिलिक ॲसिड्स। इट इज अ लॉंग फॉर्म ऑफ पास। नंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं कॉझिटिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम्स ऑफ अ TB मीन्स ट्युबरक्युलोसिस। ट्युबरक्युलोसिसचा कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम कोणता आहे, तर तुम्ही सांगू शकता मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस। इट इज अ कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम ऑफ TB। नंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं अँटीफंगल म्हणजे काय। तर अँटीफंगल मीन्स अ सबस्टन्स विच यूज टू प्रिव्हेंट द फंगल इन्फेक्शन्स। असे काही एजंट्स जे फंगल इन्फेक्शनसाठी वापरले जातात, प्रिव्हेंट करण्यासाठी वापरले जातात। मग याचे एक्झाम्पल निस्टॅटिन, एम्फोटेरिन B। इट इज अ 2 एक्झाम्पल ऑफ अँटीफंगल ड्रग। त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं
अँटीप्रोटोझोअल ड्रग म्हणजे काय, तर अँटीप्रोटोझोअल ड्रग मीन्स अ ड्रग विच यूज टू ट्रीट द प्रोटोझोअल इन्फेक्शन्स. जे प्रोटोझोअल इन्फेक्शन्स असतात त्यांच्यासाठी हे ड्रग यूज केले जातात, त्याला अँटीप्रोटोझोअल असे म्हणतात. याचे एक्झाम्पल इमिटीन हे याचं काय एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम फॉर अमोबायसिस. अमोबायसिसचा कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम कोणता आहे, तर तुम्ही सांगू शकता इथॅमोइबा हिस्टोलिका. इट इज अ कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम ऑफ अमोबायसिस. नंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं अँटीनिओप्लास्टिक ड्रग म्हणजे काय, तर अँटीनिओप्लास्टिक ड्रग मीन्स अ ड्रग विच यूज टू ट्रीटमेंट ऑफ अ कॅन्सर. वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरसाठी जे ड्रग यूज केले जातात त्याला आपण अँटीनिओप्लास्टिक असे म्हणतो. मग याचे एक्झाम्पल क्लोरोब्युसिल्स, मायटोमायसिन्स, ब्युसल्फॉन झाला, क्लोरोब्युसिल झाला, हे सर्व काय याचे एक्झाम्पल आहेत. नंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं CNS स्टिम्युलंट म्हणजे काय, मग CNS स्टिम्युलंट मीन्स अ ड्रग विच इन्क्रीज द ॲक्टिव्हिटी ऑफ अ CNS. असे ड्रग जे CNSची ॲक्टिव्हिटी इन्क्रीज करतात आपण त्याला CNS स्टिम्युलंट असे म्हणतो. याचं एक्झाम्पल मॉर्फिन. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं ॲनालिप्टिक ड्रग म्हणजे काय, तर ॲनालिप्टिक ड्रग मीन्स अ ड्रग विच यूज टू रिड्यूस द नार्कोसिस. नार्कोसिसच्या ट्रीटमेंटसाठी जे ड्रग यूज केले जातात त्यांना आपण ॲनालिप्टिक असे म्हणतो. मग याचे एक्झाम्पल कॅफिन, थिओफॅलिन, कोरामाइन. दीज ऑल आर द एक्झाम्पल ऑफ ॲनालिप्टिक. नंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं हायपोटोनिक म्हणजे काय. हायपोटोनिक मीन्स अ ड्रग विच यूज टू डिप्रेस द CNS अँड प्रोड्यूस द स्लीप. ओके, sorry, it is a hypnotic drug means what, the drug which depress the CNS activity and produce the sleep is known as a hypnotics. Example diazepam, paranaldehyde and a barbiturates. These all are the example of hypnotics. त्याच्यानंतर विचारलं जाऊ शकतो तुम्हाला अँटी कन्व्हल्सन ड्रग म्हणजे काय, तर अँटी कन्व्हल्सन ड्रग मीन्स अ ड्रग विच यूज द ट्रीटमेंट ऑफ अ इपिलेप्सी. इपिलेप्सीच्या ट्रीटमेंटसाठी जे ड्रग यूज केले जातात त्यांना अँटी कन्व्हल्संट असे म्हणतात. एक्झाम्पल फिनोबार्बिटोन, मिथोन, पॅरामिथिडायोन हे काय याचे एक्झाम्पल आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं अँटीफिझोटिक म्हणजे काय, तर अँटीफिझोटिक मीन्स अ ड्रग विच डिप्रेस द CNS ॲक्टिव्हिटी बाय कॉज अ काल्म अँड अ सडेशन्स. जे आपल्या CNSची ॲक्टिव्हिटी डिप्रेस करतात आणि सडेशन कॉज करतात त्यांना आपण अँटीफिझोटिक असे म्हणतो. याचं एक्झाम्पल क्लोराप्रोमॅक्झाईन आणि क्लोझॅपाईन आणि क्लोरोप्रोमॅक्झाईन. इट इज अ एक्झाम्पल ऑफ अँटीफिझोटिक ड्रग. नंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं ट्रंकेलायझर्स म्हणजे काय. ट्रंकेलायझर मीन्स अ ड्रग विच यूज अ ट्रीटमेंट ऑफ ॲनॅक्झिटी. जी ॲनॅक्झिटी जी असते याच्या ट्रीटमेंटसाठी यूज करणारे जे ड्रग असतात आपण त्यांना ट्रंकेलायझर असे म्हणतो. एक्झाम्पल डायझेपाम अँड बेन्झोडायझोपिन्स. नंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं अँटीडिप्रेसंट म्हणजे काय. अँटीडिप्रेसंट मीन्स अ ड्रग विच यूज अ एलिवेट द मूड्स इज कॉल्ड एज द अँटीडिप्रेसंट. म्हणजे असे जे डिप्रेशनला कमी करतात आणि आपला मूड इलेवेट करतात. इलेवेट करणे म्हणजे जास्त करणे, तर त्याला आपण अँटीडिप्रेसंट असे म्हणतो. याचं एक्झाम्पल इम्पेरामाइन आणि डोक्सीपाईन. नंतर तुम्हाला विचारलं जातं ॲड्रेनोलिप्टिक ड्रग म्हणजे काय, तर ॲड्रेनोलिप्टिक ड्रग मीन्स काय, द ड्रग विच डिक्रीज द सिम्पॅथिक ॲक्टिव्हिटी. असे ड्रग जे सिम्पॅथिक ॲक्टिव्हिटी डिक्रीज करतात त्याला आपण ॲड्रेनोलिप्टिक ड्रग असे म्हणतो. एक्झाम्पल टोलॅझोइन अँड अ प्रोपॅनोलिन. नंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं डायरुटिक्स म्हणजे काय, तर डायरुटिक्स मीन्स अ ड्रग विच इन्क्रीज द रेट ऑफ युरिन बाय द एक्सक्रिशन्स किडनी और विथ द हेल्प ऑफ किडनी. म्हणजे याच्यामध्ये एक्सक्रिशनचा किंवा युरिनचा फ्लो इन्क्रीज केला जातो जे की एक्सक्रीट करत असते किडनी. मग डायरुटिक्सचं एक्झाम्पल थिओफॅलिन आणि ॲम्फिथोराइड्स. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं कार्डियाटोनिक ड्रग म्हणजे काय, तर कार्डियाटोनिक ड्रग म्हणजे काय, द ड्रग विच इन्क्रीज द फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन्स ऑफ अ हार्ट्स. असे ड्रग
जे हार्टचं जे फोर्स आहे कॉन्ट्रॅक्शनला त्याला वाढवतं, त्याला आपण कार्डियाक टोनिक असे म्हणतो. मग याचं एक्झाम्पल आहे डिजिटॉक्सिन, जीटॉक्सिन्स. ओके. नंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं अँटी अरिस्थमॅटिक ड्रग म्हणजे काय. तर अँटी अरिस्थमॅटिक ड्रग मीन्स अ ड्रग विच यूज टू ट्रीटमेंट द अरेस्थेमिया. जे कार्डियाक अरेस्थेमिया असतो त्याच्यासाठी जे ड्रग यूज केले जातात त्याला अँटी अरिस्थमॅटिक ड्रग असे म्हणतात. याचं एक्झाम्पल प्रोपॅनॉल अँड क्विनिडीन. नंतर तुम्हाला सिम्पली एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, आपण मेडिकलमध्ये जी पॅरासिटेमॉल वापरतो त्या पॅरासिटेमॉलची कॅटेगरी कोणती आहे. तर तुम्ही सांगू शकता पॅरासिटेमॉल इज अंडर द कॅटेगरी ऑफ अ ॲनाल्जेसिक. ओके. मग तुम्हाला जर विचारलं ॲनाल्जेसिक म्हणजे काय, तर ॲनाल्जेसिक मीन्स विच रिड्यूस द पेन. असा सबस्टन्स किंवा असा ड्रग जो पेन रिड्यूस करतो त्याला आपण ॲनाल्जेसिक असे म्हणत असतो. नंतर याच्यावरच अवलंबून तुम्हाला दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो अँटीपायरेटिक म्हणजे काय. तर अँटीपायरेटिक मीन्स अ ड्रग विच यूज टू ट्रीटमेंट ऑफ रिड्यूस द टेम्परेचर ऑफ बॉडी. म्हणजे जेव्हा आपल्याला फिवर होतं तेव्हा आपण अँटीपायरेटिक ड्रग घेतो जे आपला बॉडी टेम्परेचर नॉर्मलपर्यंत करतात. याचं एक्झाम्पल पॅरासिटेमॉलच आहे. नंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं थायरॉइड जी ग्लँड्स आहे तिच्यामध्ये कोणते मेन 2 हार्मोन सिक्रेट्स केले जातात. तर त्याच्यामध्ये 2 मेन हार्मोन सिक्रेट केलं जातं. एक आहे T3 आणि एक आहे T4. T3ला आपण म्हणतो ट्रायआयरोथायरोनिन आणि T4ला आपण म्हणतो थायरॉक्झिन्स. नंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं फॅट सोल्युबल विटॅमिन्स कोणकोणते. तर फॅट सोल्युबल विटॅमिन्स ए, विटॅमिन्स डी, विटॅमिन ई अँड विटॅमिन के. दीज 4 आर द फॅट सोल्युबल विटॅमिन्स. जर तुम्हाला विचारलं वॉटर सोल्युबल विटॅमिन्स कोणकोणते तर तुम्ही सांगू शकता विटॅमिन्स बी अँड विटॅमिन सी. इट इज अ वॉटर सोल्युबल्स विटॅमिन्स. आणि नंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की याच्यामध्ये विटॅमिन्समध्ये की नेमकी याचं दुसरं नाव काय असेल, अनदर नेम ऑफ दिस विटॅमिन्स. मग त्याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. B1 विटॅमिन B1 याचं अनदर नेम काय आहे, तर याचं अनदर नेम आहे थायमिन्स. B2 विटॅमिन B2चं अनदर नेम काय आहे, रायबोफ्लेविन. विटॅमिन B6चं अनदर नेम काय आहे, पायरोडॉक्सिन. विटॅमिन B3चं अनदर नेम काय आहे, फॅथोइनिक ॲसिड्स. आणि विटॅमिन B12चं अनदर नेम काय आहे, सायक्लोकोबॅलामाइन्स. ओके. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला प्रश्न याच्यामध्ये विचारू शकतात. अशा प्रकारे आपण सर्व प्रॅक्टिकलमधील असेल किंवा आपल्या पुस्तकामध्ये असेल सर्वच्या सर्व डेफिनेशन जितक्या आपल्याला महत्त्वाच्या वाटतात त्या आपण सर्व याच्यामध्ये कवर केलेल्या आहेत. जर एखाद्या वेळेस तुम्हाला याच्यामध्ये ब्रँड नेम पण विचारले जाऊ शकतात. एकदा ब्रँड नेम एकदा सर्वांचे बघून घ्या. ओके. तुम्हाला नक्कीच पुन्हा या परीक्षेच्या पुन्हा एकदा सर्वांना बेस्ट ऑफ लक. चांगले पेपर द्या. असेच जर व्हिडिओ तुम्हाला पुन्हा जर आपले आता थेरी चालू होणार आहे तर थेरीसाठी तुम्हाला जर महत्त्वाचे MCQ लागत असतील तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. मी थेरीचे असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स 50-50 असेल असे MCQ आपण आपल्या चॅनलवर टाकत जाऊ. तर मला कमेंट करा तर मी नक्कीच पुढचा व्हिडिओ हा आपला थेरीवर असेल. ओके. तोपर्यंत सर्वांना टेक केअर. गुड बाय अँड बेस्ट ऑफ लक.